पुढची बातमी मुंबईतून आहे। न्यायाधीश हा निष्पक्ष असावा, तो कोणत्याही बाजूला झुकलेला नसावा आणि त्यांना न्याय द्यावा या न्यायाधीशाबद्दलच्या किमान अपेक्षा असतात। आपली न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा मजबूत स्तंभ आहे, मात्र न्यायव्यवस्थेच्या या प्रतिष्ठेबद्दल प्रश्न उपस्थित झालाय तो एका नियुक्तीमुळे। सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने आरती साठे यांची हायकोर्टाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे। आरती साठे या गेल्या वर्षीपर्यंत भाजपच्या अधिकृत प्रवक्त्या होत्या। त्यांचं कुटुंब सुद्धा भाजपमध्ये आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय आहे। त्यामुळे आरती साठे या न्यायाधीश कशा काय होऊ शकतात असा विरोधकांचा सवाल आहे। आता या प्रकरणात पुढे काय होणार आपण पाहूयात। आरती साठे होणार मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश। भाजपशी कनेक्शन, विरोधकांशी टशन। आरती साठेंची नियुक्ती रद्द करा, विरोधक आक्रमक। याच त्या आरती साठे ज्यांच्यावरून राज्यात नवा गदारोळ सुरू झालाय। मुंबई उच्च न्यायालयातल्या 3 वकिलांची न्यायमूर्ती म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमकडे पाठवला होता। या 3 जणांची कॉलेजियमने उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली। त्यातल्या एका नावामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। तेच हे नाव आरती साठे। आरती अरुण साठे या मुंबई हायकोर्टाच्या अधिवक्त्या। त्यांना वकिलीचा 20 वर्षांपेक्षा जास्त काळ अनुभव आहे। प्रत्यक्ष कर आणि संबंधित खटल्यांच्या जाणकार म्हणून त्यांची ओळख आहे। टॅक्सचे वाद, सेबी, एसएटी, सीमा आणि उत्पादन शुल्क संबंधित खटले त्यांनी लढले। सीएसटीच्या संबंधित खटल्यातही आरती साठेंनी वकिली केली आहे। वैवाहिक खटल्यातही पक्षकार म्हणून त्यांनी बाजू मांडली आहे। आरती यांचे वडील अरुण साठे वकील आहेत, ते भाजपशी संबंधित आहेत। आरती साठे या 2024 पर्यंत भाजपच्या प्रवक्त्या होत्या। आरती साठेंचे वडील अरुण साठे आरएसएसशी संबंधित आहेत। अरुण साठे हे भाजपचे सक्रिय सदस्य आहेत। आरती साठे या भाजपच्या विविध समितींच्या प्रमुख होत्या। फेब्रुवारी 2023 मध्ये महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्त्या म्हणून आरती यांची नियुक्ती करण्यात आली। वर्षभरानंतर त्यांनी भाजपच्या प्रवक्तेपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला। खरं तर आरती साठे यांनी 6 जानेवारी 2024 लाच भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला, प्राथमिक सदस्य पदाचा देखील राजीनामा दिला। तरीही खोट्या हव्यासापोटी रोहित पवार अशा पद्धतीचे आरोप केलेत। राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्ती उच्च न्यायालयाची न्यायाधीश कशी काय होऊ शकते असा विरोधकांचा सवाल आहे। आरती साठे यांची न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती रद्द करा अशी विरोधकांची एकमुखी मागणी आहे। एक वेळा आक्रमक पद्धतीने त्यांनी एका पक्षाची बाजू घेतलेली आहे। तर आम्हाला सुप्रीम कोर्टचे जे सीजे आहेत त्यांना विनंती करायची आहे की आपण एकदा परत आरती साठे यांची जज म्हणून जी काही नियुक्ती करण्याचा प्रस्ताव तुम्ही केंद्र सरकारला पाठवलेला आहे तो थांबवावा। ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या भूमिका, चुकीच्या भूमिकांना समर्थन दिलं आहे, अशी व्यक्ती ती कोणी असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे। मी कोणाही वरती आमचा व्यक्तिगत अकस नाही, पण मुंबई हायकोर्टामध्ये भाजपाशी संबंधित 5 न्यायमूर्ती आहेत। मला वाटतं हे उद्याच्या दृष्टीनं जो जनतेचा विश्वास आहे न्यायालयावरचा तो कमी होण्याला कारणीभूत ठरेल। आणि त्यातल्या त्यात मग या आरती साठे सारख्यांची नियुक्ती जी होती आहे ही राजकीय नियुक्ती, यातून तर न्यायव्यवस्थेचा बट्ट्याबोळच झालेला भविष्यात दिसेल। आरती साठे यांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्ती उच्च न्यायालयाची न्यायाधीश कशी काय होऊ शकते? एखाद्या वकिलाची न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यापूर्वी साधारण 2 वर्ष आधी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडून प्रक्रिया सुरू होते। संबंधित वकिलांची चौकशी केली जाते। आरती साठे यांच्या बाबतीत ही प्रक्रिया 2023 मध्येच सुरू झाली।
2023 मध्ये आरती साठे या भाजपच्या प्रवक्त्या होत्या, मग कॉलेजियमला ही माहिती नव्हती का? एखाद्या पक्षाचा पदाधिकारी नंतर न्यायमूर्ती झाला तर सामान्य लोकांना न्याय मिळेल का? राजकीय पदाधिकारी राहिलेले न्यायाधीश पारदर्शीपणे आणि निष्पक्षपणे न्यायदान करू शकतील का? माननीय न्यायमूर्ती भूषण गवई मुख्य न्यायमूर्ती आहेत सर्वोच्च न्यायालयाचे. त्यांचे वडील हे कोणत्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष होते? त्यांचे वडील सभापती होते की नव्हते? त्यांचा कुटुंबामध्ये राजकारणाशी संबंध होता की नव्हता? पण तेही मुख्य न्यायमूर्ती झाले ना, तेही मुख्य न्यायमूर्ती झाले ना. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमनं नियुक्ती केल्यानंतर आता आरती साठे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झाल्या. एकदा तुम्ही जजला नेमलं की त्याला रिमूव्हल त्याचं घटनेत दिलेलं आहे की लोकसभा राज्यसभा दोन्हीमध्ये 2/3 मेजॉरिटी लागेल आणि ते प्रूव्ड मिसबिहेवियर किंवा इनकपॅसिटी या कारणास्तव म्हणजे भ्रष्टाचाराच्या कारणास्तव करता येईल. आता इथे नैतिकतेचा प्रश्न आहे, तर भ्रष्टाचार नाही आहे, राजकीय पक्षाची नेमणूक झालेली आहे, हा भ्रष्टाचार निश्चितच नाही, नैतिक चुकीचा असेल, पण त्यांनी काही पैसे खाल्लेत किंवा दरोडे घातलेत असं काहीच नाही आहे. त्यामुळे मला वाटतं तर काढता नाही येणार. मला कुठे काढता येतं की प्रूव्ड मिसबिहेवियर किंवा इनकपॅसिटी असेल तर काढता येतं आणि ते काढण्याकरता 2/3 बहुमत लागतं. ते जर का हा महाभियोग शब्द नाही आहे, रिमूव्हल असा शब्द वापरला आहे घटनेमध्ये जजेस करता, परंतु 2/3 बहुमत आता जर का भाजपनेच ही अपॉइंटमेंट केली असेल तर त्यांना काढण्याकरता जे 2/3 बहुमत लागणार संसदेमध्ये ते शक्यच नाही आहे मिळणं. ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांच्यासाठी न्याय व्यवस्था हा आशेचा किरण असतो. त्यामुळे न्याय व्यवस्थेनं निष्पक्ष राहून प्रतिष्ठा कायम ठेवणं जास्त महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.